तिकडे पहाटेपासूनच मुंबईत पावसाची रिपरिप हे सुरूच आहे। मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे। आज दुपारी 1:15 वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे। साधारणपणे 4.66 मीटर उंच लाटा उसळणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईत आज पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी आज मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह ठाणे या शहराला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता आणि अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। त्यानंतर सकाळी पहाटेपासूनच मुंबईत कमी जास्त प्रमाणाचा पाऊस जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। आज 26 जुलै आहे आणि 20 वर्षापूर्वीच्या आठवणी पुन्हा एकदा मुंबईकरांच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 20 जुलै 2005ला अशाच पद्धतीचा महाप्रलय हा मुंबईत आला होता आणि अनेकांचा त्याच्यामध्ये जीव गेला होता। आज 26 जुलै आहे आणि आजच्याच दिवशी हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट मुंबई शहराला देण्यात आलेला आहे। जुलै महिन्यातील सगळ्यात मोठी समुद्र भरती असणार आहे। त्यामुळे समुद्रात जवळपास 4.66 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा ह्या 1:15 असणार आहेत। त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं, त्याचसोबत मच्छीमारांनी सुद्धा समुद्रात आतमध्ये जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रभराचा जर आढावा घ्यायचा जर ठरलं तर 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। प्रामुख्यानं विदर्भामध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुद्धा सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। त्याचसोबत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट आणि सातारा घाट या ठिकाणी सुद्धा अधिक मुसळधार पाऊस असणार आहे। त्यामुळे जे या घाटातून प्रवास करणार आहेत त्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचनासुद्धा प्रशासनानं देण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे कोकणात सुद्धा अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस हा पडणार आहे। त्याच अनुषंगानं जर गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आव्हान प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला मुंबईत पावसानं काहीशी विश्रांती जरी घेतली असली तरी मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।